नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। यात सर्व शेतकऱ्यांना मिळणार थेट लाभ। प्रति हेक्टरी 5,000 रुपये प्रमाणे 10,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 हेक्टरपर्यंत रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया। खरीप हंगाम सन 2023 मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय महायुती सरकारने नुकताच घेतलेला आहे। तर याद्वारे अर्थसहाय्य मिळवण्यासाठी ई पीक पेऱ्याची नोंदणी असलेल्या पात्र शेतकऱ्यांनी आपलं आधार लिंक करून घेणं या ठिकाणी गरजेचं आहे। तर ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ। मदत मिळवण्यासाठी ई पीक पाहणी ॲपवर नोंदणी आवश्यक। सोयाबीनच्या 53,82,824 तर कापसाचे उत्पादन करणाऱ्या 29,89,912 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आता पुढं हे कागदपत्र कुठे सबमिट करायचे आणि काय काय सबमिट करायचे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर या योजनेअंतर्गत ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेली आहे परंतु त्यांचे नाव शासनाच्या गाव पातळीवर प्रसारित केलेल्या यादीमध्ये नाही, अशा शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे अर्ज करावा असं सांगण्यात आलेलं आहे। तर अर्जासोबत जोडावयाची कागदपत्र आहे विनंती अर्ज विहित नमुन्यात आणि सन 2023 आणि 24चा पीक पेरा असलेला 7/12 आणि आधार कार्डची झेरॉक्स तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे। तर सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा।